बिलोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या 50 ते 60 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या रुग्णांसाठी असलेली भोजन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मागील 8 दिवसांपासून रुग्णांना सकाळचा चहा नाश्ता तसेच दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळालेले नाही. गॅस संपल्याचं कारण पुढे करत कंत्राटदाराने रुग्णालयातील किचन बंद केल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित कंत्राटदार रुग्णालयातून गायब झाल्याचंही सांगितले जात आहे. सरकार दवाखान्यातल्या काय दिलं नाही ना? 11ला. 11 पासून काही चहा नाश्ता किंवा काही जेवण 5 वाजता झाले का? बरं. रात्रीचं जेवण दिलं का सरकार दवाखान्यामध्ये? नाही ना. सकाळचं पण दिलं नाही. दुपारी चहा नाश्ता काहीच दिलं नाही. दुपारची नाश्ता पानी कुछ दे सरकार दवाखाने? यहाँ पे दिए कि कुछ सरकार दवाखाने नहीं दिए ना? बाद में आए. याचबरोबर रुग्णालयात डॉक्टर आणि काही कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याचाही आरोप करण्यात आलाय. यामुळे आधीच आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी संताप व्यक्त करत संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.